29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्यामध्ये 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला लागणार निकाल। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। 29 पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2869 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान। आजपासून सगळ्या पालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू। 29 पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार, तर 31 डिसेंबरला होणार अर्जांची छाननी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत। 3 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार। पालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदान यादी ग्राह्य धरली जाणार। ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेली असल्यानं त्यात नाव वगळण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत। पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण। मतदार यादीतील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा करणं म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला आणि लोकशाही प्रक्रियेची थट्टा। निवडणूक जाहीर होताच विरोधकांनी आळवला सूर। मुंबईकर महायुती सोबतच राहणार, तर पुण्यात राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत। ठाण्यात युतीसाठी प्रयत्न करणार। पालिका निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य। आणि पुण्यामध्ये कोयता गँग दिसता कामा नये। पुण्यातील कोयता हल्ल्यांवरनं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पोलिसांना ताकीद। कारवाईत राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशीही दिली ग्वाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।